बातमी राजकीय वर्तुळातून आहे। शिर्डीमध्ये अधिवेशन होतंय आणि मंत्री धनंजय मुंडे या अधिवेशनाला येण्याची शक्यता आहे। शिर्डीमध्ये आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचं अधिवेशन होणार आहे। धनंजय मुंडे अजूनही परळीतच असल्याची माहिती मिळतेय। तर या शिर्डीच्या अधिवेशनामध्ये मंत्री धनंजय मुंडे हे सुद्धा सहभागी होतील असं समजत होतं, मात्र या अधिवेशनाला ते आता येण्याची शक्यता कमीच असल्याचं समजतंय। शिर्डीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचं अधिवेशन पार पडतंय आणि या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही याबाबत साशंकता होती। दरम्यान आता ते या अधिवेशनाला येण्याची शक्यता कमीच असल्याचं समजतंय। तर एक ताजी अपडेट या सगळ्या संदर्भात समोर येते। धनंजय मुंडे या अधिवेशनाला जाणार नसल्याचं समजतंय आणि याच अपडेट संदर्भात सागर कुलकर्णी आपल्याला अधिकची माहिती देतील। सागर, नेमकं काय कारण? राष्ट्रवादी काँग्रेसचं आजपासून 2 दिवसाचं राज्यस्तरीय अधिवेशन सुरू होतंय। अर्थात सकाळी 10 वाजता या अधिवेशनाला अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल तसंच छगन भुजबळ, गेले काही दिवस भुजबळ नाराज होते, ते देखील येणार असल्याची माहिती उपलब्ध होती। तर सगळ्यात जास्त चर्चा आहे ती म्हणजे धनंजय मुंडे यांची। तर धनंजय मुंडे हे तुर्तास येणार नसल्याची माहिती आत्ता समोर येत आहे। सध्या मुंडे हे परळीमध्येच असल्याची माहिती मिळते। कदाचित आजच्या दिवसभरामध्ये तर त्यांच्या येण्याची शक्यता कमी असल्याचं समजतं। उद्या येतील का याविषयी शंका आहे। मात्र तुर्तास तरी बीड मसाजोगचं प्रकरण, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी, तसंच धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांची जी वेगवेगळी चौकशी सुरू आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंडे यांनी 2 हात अधिवेशनापासून लांब राहण्याची भूमिका घेतली आहे का, अशी एक जोरदार चर्चा आता रंगू लागलेली आहे। तुर्तास तरी धनंजय मुंडे हे आज येण्याची शक्यता कमी असल्याची माहिती NDTVला मिळाली। निश्चित सागर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।